श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व ताई दादांचं तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. अधिक महिना चालू झालेला आहे. आज 17 मे पासून 15 जूनपर्यंत हा महिना आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अधिक मासाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच अधिक मास किती वर्षांनी येतो, या मासामध्ये काय करावे आणि काय टाळावे, या महिन्यामध्ये कोणती सेवा केल्याने आपल्याला जास्त पुण्य प्राप्त होईल, त्यासोबतच अजून या महिन्याला पुरुषोत्तम मास असे का म्हटले जाते, याविषयीची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सोप्या मराठी भाषेमध्ये सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपलं हिंदू पंचांग चंद्राच्या गतीनुसार चालते. तर एका चंद्रवर्षामध्ये 354 दिवस असतात आणि एका सूर्यवर्षामध्ये साधारणतः 365 दिवस असतात. म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये 11 दिवसांचा फरक पडतो. तर ह्या 11 दिवसांचा जो फरक पडलेला असतो, तो फरक भरून काढण्यासाठी 32 महिने आणि 16 दिवसांनी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. याच महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. आता या महिन्याला पुरुषोत्तम मास का म्हटले जाते, तर या महिन्याला कोणतेही देव स्वामी म्हणून स्वीकारत नव्हते. म्हणूनच भगवान विष्णूंनी आपलं नाव पुरुषोत्तम हे नाव या महिन्याला दिलं आणि त्यांचे गुणसुद्धा या महिन्याला बहाल केले. म्हणूनच या महिन्यामध्ये श्री भगवान विष्णूंची पूजा केली जाते, त्यांची आराधना केली जाते आणि त्या आराधनेचं फळ आपल्याला 10 पट अधिक मिळतं. म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्ही भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जरी जप केला तरीसुद्धा त्याचं तुम्हाला 10 पटीने फळ मिळणार आहे. आता पाहूया आपण या मासामध्ये काय करायचं आहे. या अधिक मासामध्ये आपण दानधर्म करावा, भगवान विष्णूंची पूजा करावी, त्यासोबतच भगवद्गीता रामायणाचं वाचन करावं, गरिबांना अन्नदान करावे, उपवास आणि सत्संग करावा. त्यासोबतच तुम्ही विष्णुदेवांचा मंत्र जो मी मगाशी सांगितला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा सुद्धा तुम्ही सकाळ संध्याकाळ जाप करू शकता. आता या अधिक मासामध्ये काय टाळावे, तर विवाह, गृहप्रवेश, महत्त्वाची शुभ कार्य असतील ती सुद्धा या अधिक महिन्यामध्ये करू नयेत. या महिन्यामध्ये केलेले जप, तप, दान, धर्म या सगळ्याचा आपल्याला 10 पटीने आपल्याला लाभ मिळतो, पुण्य मिळतं. यासोबतच हा महिना आत्मशांती, सकारात्मक ऊर्जा वाढवणार आहे आणि भक्तीमध्ये वाढ करणारा हा महिना आहे. तर हा महिना किती वर्षांनी येतो, तर हा महिना साधारणतः 2 वर्ष आणि 8 महिन्यांनी येतो. आपल्या हिंदू पंचांगानुसार याची तारीख दरवेळेला बदललेली असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला छोटीशी माहिती सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.